श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे, घरात होणारे वादविवाद, पैसा टिकत नाही, आजारपण, कुटुंबातील संकटे दूर होतील. हा उपाय बहुतेक लोकांना माहीतच नसतो. अनेक जण म्हणतात की खूप काम करतो पण कामात अडथळे येतातच, घरात शांतता राहत नाही, पैसा टिकत नाही, घरातील कोणी ना कोणी सतत आजारी असते, मुलांना नोकरी मिळत नाही. जर तुम्हालाही अशा समस्या भेडसावत असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इतरांना शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपल्या सर्वांना माहीतच आहे की अमावस्या दर महिन्याला येते, पण काही अमावस्या अशा असतात ज्यांचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे असते. यापैकीच एक म्हणजे सोमवारी येणारी अमावस्या, ज्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. हा दिवस महादेव, माता पार्वती आणि आपल्या पितरांच्या स्मरणासाठी अत्यंत शुभ मानला जातो. यावेळी येणारी अमावस्या सोमवारी 16 फेब्रुवारीच्या सायंकाळी सुमारे 5:33 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारीच्या सायंकाळी सुमारे 5:30 समाप्त होत आहे. म्हणजे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवस या अमावस्येच्या प्रभावाखाली असतात. म्हणूनच या 2 दिवसात केलेले धार्मिक उपाय अनेक पटीने प्रभावी ठरतात. असे मानले जाते की या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्नानविधी अत्यंत प्रभावी ठरतात. विशेषतः विवाहित स्त्रिया या दिवशी व्रत करतात, पिंपळाच्या वृक्षाची पूजा करतात आणि कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करतात, कारण पिंपळ ही शिवतत्वाचे प्रतीक मानले जाते. पण एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, या दिवशी स्नानाला दिलेले महत्त्व. आपण अनेकदा ऐकले की अमावस्येला पवित्र नदीत स्नान करावे, पण प्रत्येकाला गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नदीपर्यंत जाणे शक्य नसते. म्हणून शास्त्रांनी घरच्या घरीही असा एक सोपा उपाय सांगितला आहे, ज्यामुळे या पवित्र स्नानाचे फळ आपणाला मिळू शकते. आणि हाच तो उपाय आहे जो आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय इतका सोपा आहे की घरातील अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वजण करू शकतात. पण यासाठी तुम्ही काही गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत, कारण या उपायात वेळ, पद्धत आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. अनेकांच्या आयुष्यात शत्रुदोष, पितृदोष, नकारात्मकता, घरात भांडण, आर्थिक अडचणी, कामात अडथळे, मनात अस्वस्थता अशा समस्या दिसतात. कधीकधी आपणाला कारण समजत नाही, पण परिणाम मात्र दिसत राहतात. अशा वेळी काही शुद्धीकरणाचे उपाय खूप प्रभावी ठरतात. या सोमवती अमावस्येला फक्त अंघोळीच्या पाण्यात एक विशेष वस्तू टाकून स्नान केल्याने शरीराची आणि घराभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जेची शुद्धी होते असे मानले जाते. आता या उपायाची सुरुवात नेमकी कधी करायची हे समजून घेऊया. अनेक जण थेट अमावस्येच्या दिवशीच उपाय करतात, पण शास्त्रात सांगितलेली तयारी जर आपण आधीच्या रात्री केली तर त्याचा परिणाम अधिक प्रभावी मानला जातो. अमावस्येच्या आदल्या रात्री म्हणजेच 16 फेब्रुवारीच्या रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी तयारी करायची आहे. घरातली एक स्वच्छ वाटी घ्या. त्या वाटीत साधं खडे मीठ किंवा साधं स्वयंपाकात वापरतो ते मीठ घ्या. आता ही वाटी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवायची आहे. उतरवताना मनात एकच भावना ठेवा, ज्या काही नकारात्मक शक्ती, वाईट नजरा, अडथळे, अशुभ ऊर्जा आहेत त्या या मिठामध्ये सामावून जाव्यात. हे करताना कोणताही मोठा मंत्र म्हणायची गरज नाही. श्रद्धा आणि शांत मन हेच येथे महत्त्वाचे आहे. हे मीठ उतरवून झाल्यानंतर ती वाटी घराच्या दक्षिण दिशेला ठेवून द्या. दक्षिण दिशा ही पितृदिशा मानली जाते, म्हणून या दिशेला हे मीठ ठेवण्याचा विशेष महत्त्व आहे. ही वाटी तशीच रात्रभर ठेवायची आहे. आता दुसरा दिवस म्हणजे अमावस्येची सकाळ. सकाळी लवकर उठा आणि शक्य असेल तर सूर्योदयाच्या पूर्वी स्नानाची तयारी करा. आता या वाटीतून प्रत्येकाने चिमूटभर मीठ घ्यायचे आहे आणि ते आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. पण फक्त मीठच नाही, या पाण्यात तुम्हाला आणखी 2 गोष्टी टाकायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे 1 चमचा कच्चे गाईचे दूध. हे शुद्धतेचा आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. ते शास्त्रानुसार सोमवारी दुधाचा स्पर्श झालेल्या पाण्याने स्नान केल्यास मनशांती, स्थैर्य आणि लक्ष्मीची कृपा घरात टिकून राहते असे मानले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे 1 पिंपळाचं पान.
जर पिंपळाचं पान उपलब्ध नसेल तर तुळशीचे पान वापरू शकता. पिंपळ आणि तुळस दोन्हीही पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी मानली जाते. म्हणजेच तुमच्या अंघोळीच्या पानात या 3 गोष्टी असतील. आता या पाण्याने स्नान करताना हर हर गंगे असा जप करा. तुम्हाला महामृत्युंजय मंत्र येत असेल तर तो म्हणा. मंत्र म्हणणं शक्य नसेल तरी हरकत नाही, पण मनात देवाचे नामस्मरण करा. हे स्नान करताना असा भाव ठेवा की तुमच्या शरीरावर, मनावर आणि जीवनावर आलेली सगळी नकारात्मकता या पाण्याबरोबर दूर होत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीने, अगदी लहान मुलांनी सुद्धा या पाण्याने स्नान करायचे आहे. हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकता आणि जर शक्य असेल तर मंगळवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशीही हाच उपाय पुन्हा करा. दोन्ही दिवस केल्याने त्याचे पुण्य आणि परिणाम अधिक पटीने वाढतात असे मानले जाते. स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करा. पण इथे उपाय संपला नाही. स्नानानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाची कृती करायची आहे. ती म्हणजे तुमच्या घरातील संकट, अडचणी आणि गुप्त शत्रूंचा प्रभाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते. स्नान आणि देवपूजा झाल्यानंतर आता या उपायाचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा येतो. अनेक जण इथेच थांबतात, पण खरं परिणामकारक फळ मिळावं यासाठी पुढची कृती करणे आता महत्त्वाचे आहे. आता तुम्हाला 3 साध्या वस्तू घ्यायच्या आहेत. 1 नारळ, 1 वाटीभर तेल आणि 1 वाटीभर काळे उडीद. या 3 वस्तू हातात घेऊन तुमच्या घराजवळ असलेल्या मारुती मंदिरात जायचे आहे. शक्यतो सकाळच्या वेळी हा उपाय करा. जेव्हा वातावरण शांत असते, मंदिरात पोचल्यानंतर सर्वप्रथम नमस्कार करा. मन शांत करा. आता तो नारळ श्री मारुतीरायांच्या चरणी अर्पण करा. त्यानंतर काळे उडीद अर्पण करा आणि तुम्ही सोबत आणलेले तेल तेथे पेटलेल्या दिव्यामध्ये सावकाश ओता. ही कृती का करायची यामागे ही एक भाव आहे. मारुतीराया हे संकटमोचक मानले जातात. आयुष्यातील अडथळे, गुप्त शत्रू आणि नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी त्यांची उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते. म्हणजे आपल्या जीवनातील अंधार दूर व्हावा, यासाठी शनी आणि अडथळ्यांचा प्रभाव कमी व्हावा. तसेच नारळ अर्पण करणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे होय. या वस्तू अर्पण केल्यानंतर मंदिरात काही वेळ शांत बसा आणि तेथे एखादा हनुमान चालीसा वाचा. जर पूर्ण पाठ येत नसेल तर मनात श्री मारुतीरायांचे नाव घ्या. असे मानले जाते की या दिवशी केलेली ही प्रार्थना आणि अर्पण आपल्या कुटुंबावर येणारी संकटे दूर करते आणि घराभोवती एक संरक्षण कवच तयार करते. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हा उपाय फक्त शत्रुदोष किंवा पितृदोष यासाठी नाही, तर ज्यांच्या आयुष्यात कष्ट करूनही यश मिळत नाही, पैसा टिकत नाही, मन अस्वस्थ राहते, घरात भांडण होतात, अशांसाठीही हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण अनेक वेळा नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती साचत जाते. आपण कोठे जातो, कोणाला भेटतो, कशा ठिकाणी वावरतो याचा आपल्या ऊर्जेवरती परिणाम होत असतो आणि हळूहळू याचा परिणाम आपल्या जीवनावर दिसू लागतो. अमावस्या हा असा काळ असतो जेव्हा शुद्धीकरणाचे उपाय सर्वात प्रभावी असतात. म्हणून स्नान, देवपूजा आणि मारुतीरायांच्या चरणी अर्पण या 3 गोष्टी एकत्र केल्यास त्याचे परिणाम अधिक चांगले दिसतात असे मानले जाते. हा उपाय घरातील प्रत्येकाने करावा. लहान, मोठे, स्त्री, पुरुष सर्वांसाठी तो समान लाभदायी आहे. श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा आणि हा उपाय पूर्ण भावनेने करा. यामागचा आध्यात्मिक अर्थ समजून घेऊया. कारण जेव्हा आपण एखादी कृती करतो, ते का करतो हे समजते तेव्हा त्या कृतीची ताकद अनेक पटींनी वाढते. अमावस्या म्हणजे अंधकाराचा काळ आणि हाच तो क्षण असतो जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. कच्चे दूध शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. पिंपळ किंवा तुळस हे सकारात्मक स्पंदन देणारे मानले जाते. या 3 गोष्टीच्या संयोगाने केलेले स्नान म्हणजे शरीर आणि सूक्ष्म ऊर्जेचे शुद्धीकरण असा भाग ठेवला जातो. यावर देवपूजा आणि नंतर मारुतीरायांच्या चरणी अर्पण म्हणजे संरक्षण, स्थैर्य, धैर्य आणि संकटापासून बचाव असा संदेश होय.
अनेकांना प्रश्न पडतो, खरंच एवढ्याशा उपायाने फरक पडतो का? तिथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि सकारात्मक भावना. जेव्हा आपण मनापासून प्रार्थना करतो तेव्हा मनातील भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय क्षमता सुधारते आणि याच बदलाचा परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. या 2 दिवसात शक्य असेल तर वाद टाळा, शांत राहा आणि देवाचे स्मरण अधिक करा. घरात स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा याचा खूप जवळचा संबंध आहे. हा उपाय करताना घाई करू नका, शांतपणे समजून आणि भावनेने करा. आणि सर्वात महत्त्वाचे, हा उपाय फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी आहे. म्हणून घरातील प्रत्येकाने यात सहभागी व्हा. मित्रांनो, सोमवती अमावस्या हा खूप शुभयोग आहे. या दिवशी केलेले छोटेसे प्रयत्नही मोठ्या परिणाम देतील असे मानले जाते. म्हणून हा उपाय जरूर करा आणि तुमचा अनुभव कसा होता हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर मित्रपरिवारांना शेअर करा.